वैराग्यमूर्ती श्री संत वामन भाऊ, ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा, वैकुंठवासी ब्रह्मीभूत रघुनाथ महाराज उमरेकर यांच्या संयुक्त पुण्यतिथी निमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथील पालवे वस्तीवर अखंड हरिनाम सप्ताह व भव्य दिव्य श्री नवनाथ संगीत कथा संपन्न झाली। महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे भूषण, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नवनाथ कथाकार हरिभक्त परायण गणेश महाराज कुदळे यांच्या सुश्राव्य वाणीतून ही नवनाथ कथा संपन्न झाली। युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले, हुतात्मा बाबू गेनू शिक्षण संस्थेचे सचिव, युवा नेते कुशलदादा भापसे, घाटशिरसचे सरपंच तथा श्री क्षेत्र रुद्रेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणेश पालवे, जिंदगी फाउंडेशन त्रिभुवनवाडीचे संस्थापक विजय कारखेले आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून या कथेला सुरुवात झाली। नवनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत श्री नवनाथ संगीत कथा संपन्न व्हावी अशी घाटशिरस आणि पंचक्रोशीतील नाथ भक्तांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती। या मागणीचा विचार करून श्री संत वामन भाऊ सेवा मंडळ पालवे वस्ती घाटशिरस यांनी पुढाकार घेत ही मागणी पूर्णत्वास नेली। रुद्रेश्वराच्या पावनभूमीमध्ये नाथ भक्तांचा खूप मोठा जनसमुदाय आहे। या जनसमुदायाच्या मागणीस मान देऊन यावर्षी वामन भाऊ सेवा मंडळ यांनी नाथकथेचं आयोजन केलं होतं। कारण की नाथांची परंपरा असणारा हा परिसर आहे। या परिसरामधील शेडाळा, सावरगाव, गंगादेवी, त्याचप्रमाणे त्रिभुवनवाडी, घाटशिरस, सातवड आणि संपूर्ण अहिल्यानगर परिसर आणि बीड परिसरामधील नाथ भक्त या ठिकाणी 7 दिवस रामायणाचार्य आणि नवनाथ कथाकार श्री हरिभक्त परायण कुदळे महाराज, गणेश महाराज कुदळे यांच्या कथेचा 7 दिवस सर्व भाविक भक्तांनी खूप मोठा आनंद घेतला। यावेळी पालवे वस्ती घाटशिरस येथे श्री नवनाथ संगीत कथेत नवनाथांचा महायज्ञ पार पडला। यावेळी संपूर्ण वातावरण अक्षरशः नाथमय झाले होते।
सद्गुरू वामन भाऊ यांचा सप्ताह आमच्या पालव्या वस्तीवर 35 वर्षापासून होत आहे. 35वे वर्ष आहे. आणि कुदाळे महाराजाची कथा 7 दिवस ठेवली. त्यांनी अगदी पद्धतशीर सांगितली, सगळ्या नाथांची दृश्य करून सुद्धा दाखिली. आणि आम्ही तिथं सगळ्या महिला मंडळ, गावातले, परिसरातले सगळ्यांनी ऐकली. सगळ्याला आनंद झाला. अशी नवनाथ महाराज कथा कुठं होत नाही, म्हणून आमच्या भाविकाला खूप आवडली. या कारणास्तव डोंगराच्या वर मच्छिंद्रनाथांनी समाधी घेतलेली आहे. जवळच मडी या ठिकाणी कानिपनाथांनी समाधी घेतलेली आहे. खाली जवळच यवनवाडीला जागीरनाथांनी समाधी घेतलेली आहे. पलीकडे जवळच याच नरवरगिरी डोंगराच्या रांगेमध्ये माझ्या गैनीनाथ महाराजांनी समाधी घेतलेली आहे. हे 4 नाथांनी जवळ समाधी घेतलेली आहे आणि बाकीचे नाथ आपापल्या ठिकाणी गेलेले आहेत. सात दिवसापासून ची कथा आम्ही ऐकत होतो. नवनाथ कथा अशी कधीच झालेली नाही, म्हणून आम्हाला सर्वांना आनंद झाला. 7 दिवसापासून एकदम मस्त कथा त्यांनी सांगितली. नाथाचं जीवन कार्य हे आम्हाला सगळं समजलं. 7 दिवसात त्यांनी एकदम मस्त कार्यक्रम केला, दृश्यासहित. एकदम आम्ही अजिबात असा नवनाथाचा कार्यक्रम कुठंच ऐकला नव्हता, असा घाट सिरसमध्ये झालेला आहे. या नवनाथ संगीत कथेसाठी हरिभक्त परायण ऋषिराज महाराज देशमुख, जयानंद महाराज आव्हाड, अनुजा कुदळे, हरिभक्त परायण अवताडे महाराज आदींनी उत्तम संगीत साथ देत ही कथा संगीतबद्ध केली. पस्तीसावं वर्ष संपन्न करत असताना नाथांची कथा या ठिकाणी आयोजित केलेली होती. कारण आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. याच भूमीमधून नाथांनी अनेक ठिकाणी समाध्या घेतल्या. जे आपलं रुद्रेश्वर देवस्थान आहे, या ठिकाणचा इतिहास संपूर्ण नवीन पिढींना समजावा, त्याच उद्देशाने संत वामनभाऊ सेवा मंडळाने नाथकथेचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं. आणि खरंच या नाथकथेमधून आम्हा सर्व भाविकांना आणि तरुण पिढी, लहान मुलं यांना आपण नाथांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये आपलं वास्तव्य आहे आणि ही भूमी किती पवित्र आहे याचं नक्कीच या कथेमधून सर्व भाविक भक्तांना त्याचे फलश्रुती या ठिकाणावरून मिळालेली आहे. ही कथा या ठिकाणी एवढी फलदायी ठरली की अनेक तरुण पिढींना या सर्व परिसराचा इतिहास ज्ञात झाला. नवनाथ महाराज यांनी खूप अतिशय चांगल्या पद्धतीची कथा या ठिकाणी संपन्न केलेली आहे.
यावेळी हरिभक्त परायण डॉक्टर हरिदास महाराज पालवे शास्त्री, श्री रुद्रेश्वर गुरुकुल शिक्षण संस्था आळंदी देवाची यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. संत वामनभाऊ सेवा मंडळ पालवे वस्ती घाटशिरस यांनी पुढाकार घेत पालवे वस्ती घाटशिरस येथे श्री नवनाथ संगीत कथा आयोजित करून घाटशिरस आणि पंचक्रोशीतील नाथ भक्तांना खऱ्या अर्थाने श्री नवनाथांच्या जीवन कार्याची अनुभूती दिली. नवनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या घाटशिरस आणि पंचक्रोशीतील पावनभूमीत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नवनाथ कथाकार हरिभक्त परायण गणेश महाराज कुदळे यांची श्री नवनाथ संगीत कथा संपन्न झाल्याने पुन्हा एकदा घाटशिरस आणि पंचक्रोशीतील वातावरण नाथमय झाले आहे. जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.